कोथरूड कोथरूड म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं तर पुण्यातील अतिशय सुशिक्षित सुजाण आणि उच्चभ्रू आणि तितकाच शांत परिसर. मात्र या कोथरूडची ख्याती आता बदलत चालली आहे. कारण कोथरूडला गुन्हेगारीने आणि गुन्हेगारांनी विळखा घातलाय. गेल्या काही वर्षांमध्ये हा विळखा इतका मजबूत झालाय की सामान्य कोथरूडकर यामध्ये गुदमरतोय. याचे यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट, कोथरूडला अशांत केलं कुणी. कोथरूड हा पुण्यातील अतिशय उच्चभ्रू परिसर. याच परिसरात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मतदारसंघ, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी हे कोथरूडचे रहिवासी. तर या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठमोठे नेते, कलाकार, कवी, लेखक, खेळाडू आणि उद्योजकही राहतात. मात्र याच कोथरूडमध्ये गेल्या 2 ते 3 दशकांपासून गुन्हेगारांच्या टोळ्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. एका बाजूला कुख्यात गुंड गजा मारण्याची टोळी, दुसरीकडे निलेश घायवळची टोळी, तर तिसरीकडे मोहोळ टोळी. या टोळ्यांच्या वर्चस्ववादाच्या लढाईत सर्वसामान्य कोथरूडकर पिचला जातोय. मी आता कोथरूड मध्ये उभी आहे. हे तेच कोथरूड आहे ज्या कोथरूडने अनेकदा पुण्याला मोठमोठी मंत्रीपद दिली, आमदार खासदार दिले. आत्ताही या ठिकाणी एक केंद्रीय राज्यमंत्री आहेत, दुसरे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत, तिसऱ्या महिला खासदार सुद्धा आहेत. आणि इतकं सगळं असताना सुद्धा अतिशय सुशिक्षित समजला जाणारा हा मतदारसंघ, सुजाण नागरिकांचा समजला जाणारा हा कोथरूड मतदारसंघ आता कुठेतरी गुन्हेगारांचा मतदारसंघ होतोय की काय, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालंय. कारण गेल्या अनेक दिवसांमध्ये, खरं तर गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये कोथरूडमधली गुन्हेगारी ही दिवसेंदिवस वाढताना दिसून येते. म्हणजे अगदी या महिन्यातच सांगायचं झालं तर या एका महिन्यामध्ये तब्बल 2 ते 3 वेळा कोथरूडमध्ये वाहनांची तोडफोड झाली आहे. 2 ते 3 वेळा जबर मारहाणीचे गुन्हे घडलेले आहेत. आणि या सगळ्याच गुन्ह्यांमध्ये कोथरूडकर मात्र हैराण झालेला आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे कोथरूडकरांच्या टेन्शनमध्ये जास्त भर घातलेली पाहायला मिळते. त्यामुळे हे सगळं थांबणार कसं आणि कधी, हा एकच प्रश्न सध्या कोथरूडकरांना सतावताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून कोथरूडमध्ये घडलेले काही गंभीर गुन्हे पाहूयात. नुकतंच देवेंद्र जोग या आयटीत काम करणाऱ्या तरुणाला गाडीवरून जाताना धक्का लागल्याच्या कारणावरून मारणे टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केली. हेच देवेंद्र जोग भाजपाचे कार्यकर्ते आहेत. कोथरूडमधील दोन्ही मंत्री अर्थात मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी घरी जाऊन देवेंद्र यांची भेट घेतली. पुढच्या 2च दिवसात कोथरूडच्या जय भवानी नगरमध्ये मद्यधुंद टोळक्याने स्थानिक नागरिकांवर हल्ला केला. लहान मुलांना आणि महिलांना आणि काही तरुणांनाही मारहाण केली. गाड्यांचं आणि इतर साहित्यांचं नुकसान केलं. या सगळ्या प्रकरणातील आरोपी हा स्थानिक माजी नगरसेविकेचा पुतण्या असल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच काय तर आठवडाभरापूर्वी कोथरूडच्याच सुतारदरा परिसरात खुलेआम बंदूक घेऊन दहशत माजवणाऱ्यांचा व्हिडिओ समोर आला होता. तर याच महिन्यात अनैतिक संबंधातून एका तरुणाला दिवसाढवळ्या चाकू कोयत्याने भोगसून ठार करण्यात आलं होतं. तर मागच्या 2 महिन्यांमध्ये 2 ते 3 वेळा कोथरूडमध्ये वाहन तोडफोडींच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर काही अट्टल गुन्हेगारांकडे वर्षभरात अनेकदा ड्रग्ज सापडलेत. म्हणजे अगदी चोऱ्यांपासून ते खुनांपर्यंत आणि ड्रग्ज पासून ते हत्यारं विकण्यापर्यंत सगळ्याच प्रकारचे गुन्हे आणि गुन्हेगार कोथरूडमध्ये ठाण मांडून बसलेत. त्यामुळे सर्वसामान्य कोथरूडकरांचं शांत कोथरूड आता अशांत झालंय. यावर कोथरूडकरही आता संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हे जे वारंवार गाड्या फोडणं, गाड्याला आग लावणं, दगडफेक करणं, रस्त्यावर आणणं, गोरगरिबाला लुटणं, हे भैये लोक असतात त्याचे पाकिट मारणं, त्यांनी पैसे नाही दिले की त्याला मारणं, हे सगळे गुन्हेगारी घडलेले आहे कोथरूड समाजामध्ये. या कोथरूडमध्ये वळण लावण्याकरता ह्या डिपार्टमेंटनं त्याची कडक पावलं उचलावी. आणि पावलं जर उचलली नाहीत तर मग ही गुन्हेगारी वाढत जाणार. जे जर गुन्हेगारीला जर थांबवायचं ह्यांना असलं तर ह्यांनी हे काय केलं पाहिजे की जे गुन्हेगार आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, परत त्यांनी पुन्हा पावलं उचलली नाही पाहिजे. ही जर गुन्हेगारी जर वाढत जाते, त्यांना काय वाटतं 6 महिन्याने जामीन होतो, 6 महिन्याने जेलमधनं सुटणार लागे, मला वाटतं मी भाषा बनल्या जातो. मग ती भाषा बनल्या जातं, मग डिपार्टमेंट काय म्हणतं त्याला आम्ही काय केलं, त्याला जेलला पाठवलं जातं, त्याच्या नातेवाईकांनी जामीन केला, ते आला सुटून. म्हणजे ही कायमचं हा स्वरूप चाललेलं आहे. तर ह्याच्यावर कडक शिक्षा ह्या पोलीस प्रशासनानं करावा, ह्याचा बंदोबस्त करावा. जी कोथरूड काही काळामध्ये अतिगार गुन्हेगार होतं, पण कोथरूड इतकं शांततात आलेलं आहे. आणि ती शांतता आता ही तरुण पिढी जर आता काय करायला लागली तर आणि परत कालावधी वाढायला लागला. मग ही घटना हा डिपार्टमेंटच्या हातात आहे.
डिपार्टमेंटच्या हातात आहे. डिपार्टमेंटने ही सगळी जबाबदारी घेतली, पोलिटिशियनने घेतली पाहिजे, ECPने घेतली पाहिजे, DCPने घेतली पाहिजे. हे गुन्हेगारी थांबली पाहिजे. आणि ही गुन्हेगारी जर थांबली तर कोथरूडचं परत अनेक नाव चांगलं आहे. कारण गिरीट बुकावर नाव दिलेलं आहे एक आमदार शशिकांत सुतार. त्यांनी एवढं नाव काम करून दिलेलं आहे, एवढं नाव त्यांनी कमावलेलं आहे. हे नाव गमवायला लागलं. मग ह्या गुन्हेगारीला जर वळण जर नाही लावलं तर मग ही वळण असंच राहणार. आणि मग महिलाला फिरायची भीती आहे, महिलाला जायची भीती आहे, रात्री फिरायची भीती आहे, एक तरुण मुलीला जायची भीती आहे. मग असे जर घटना घडत असतं तर ही चांगलं नाही. या घटनेला कुठंतरी थांबलं पाहिजे. माझी इच्छा आहे की त्यांनी थांबवावं, या गोष्टीला त्यांना वळण लावावं आणि परत या कोथरूडला परत शांतता चांगली मिळावी अशी माझी विनंती. नाही, बरोबर आहे. काय झालं आहे आता मध्यंतरी जवळपास 5-6 वर्षाखालीपासून कोथरूड तसं शांतच होतं आत्तापर्यंत. आणि आता जे लोकलला जे आपले सगळे नागरिक आहेत हे सगळे सुशिक्षित लोक आहेत पुण्यामध्ये. आणि आता वाढती गुन्हेगारी, लोकांची लहान मुलांच्या मनातली वाढती गुन्हेगारी विश्वाविषयीची क्रेज, याच्यामुळं मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढत चाललं आहे. आणि त्याच्यातून नागरिकांना होणारा नाहक त्रास, लोकांना मुलांना स्वतःला प्रसिद्धी मिळवायची आहे, तू मोठा का मी मोठा, यातून सगळी गुन्हेगारी दिवसेंदिवस ही वाढतच चाललेली आहे. त्याच्यामुळे सगळं वातावरण जे आहे नागरिकांचं ते सगळं डिस्टर्ब होऊन गेलं. कोथरूडला पुन्हा पहिल्यासारखं जर शांत करायलाच पाहिजे आणि प्रशासनाने त्याच्यावरती कंट्रोल ठेवायलाच पाहिजे. कारण की प्रशासनाचा कंट्रोल नाही राहणार तर मग कोणाचा राहणार. त्यामुळं नागरिकांची जर सुरक्षितता हवी असेल तर पूर्ण पोलीस प्रशासन आणि जे काही इथले सुज्ञ नागरिक आहे यांचा योग्य तो समतोल राखून हे शांतता अबाधित ठेवण्याचं काम हे प्रशासनाने आणि सुज्ञ नागरिकांनी या दोघांनीही आपापली कर्तव्य बजावायला पाहिजे. आज आपण बघू शकता की देशभरामध्ये नोकरी तरुण मागतायत, पण तरुणांना नशा देण्याचं काम हे सरकार करतंय. तरुणांना ड्रग्ज देण्याचं काम हे सरकार करतंय. कारण का सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आहे. जर प्रत्येक तरुण जर नोकरीला लागला तर सरकारकडे तेवढे पैसे नाही आहेत तर तरुणांना नोकरीसाठी हे देण्यासाठी, सॅलरी देण्यासाठी. त्यामुळे सरकार काय करतं आहे, त्या तरुणाला बेरोजगार ठेवण्यासाठी त्याला नशा, ड्रग्ज, गांजा या प्रकारच्या गोष्टी पुरवल्या जात आहेत. कारण का त्या तरुणाने नोकरी न मागता गुन्हेगारीकडे वळावं आणि बेरोजगार राहावं आणि एकमेकांची माती फोडावी. जर हा तरुण शिकला तर सरकारला जाब विचारेल, सरकारला म्हणेल GDP का पडतोय, डॉलरचा रेट का वाढतोय, बेरोजगारी का वाढते, महागाई का वाढते, या सगळ्या गोष्टी जर हा तरुण विचारायला लागला तर या सरकारला ताबडतोब पाय उतार व्हावं लागेल. त्यामुळे या तरुणांनी शिकायला नको, नोकरी मागायला नको म्हणून या तरुणांपर्यंत ड्रग्ज आणि गांजा पोचवलं जात आहे. आणि हे पोचवण्यामागे षडयंत्र या केंद्र सरकारचं आहे. आज तुम्ही बघताय की राज्य असेल, देशात असेल आणि आपल्या पुणे शहरासारख्या ठिकाणी, कोथरूड शहरासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज येतोय, गांजा येतोय आणि हे संपूर्ण जे रॅकेट आहे वरनं सुरू येतं आहे. आज तरुण तुम्ही बघताय, तुम्ही बिलकुल पेशन्स लेवल नाही आहे. थोड्या कारणांनी सुद्धा पण वाद होत आहेत, गुन्हे घडत आहेत. या सगळ्याचं मूलभूत कारण आहे ते म्हणजे बेरोजगारी. हे बेरोजगारीवर आळा जेव्हा आपण लागू, जेव्हा प्रत्येक तरुणाला नोकरी मिळेल तेव्हा हे गुन्हेगारी थांबेल असं मला वाटतं तरुण म्हणून. आज तुम्ही बघताय की देशभरामध्ये आज आपल्या महाराष्ट्राचं नाव हे पूर्णपणे बदनाम होण्याचं कारण संपूर्ण या गुन्हेगारीमुळे झालेलं आहे. आज आपल्या महाराष्ट्राचं नाव कुठल्या एका मोठ्या लेवलला होतं, पण हे सरकार आल्यापासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आलेली आहे. तुम्ही बघताय की गृह खातं याचं बिलकुल लक्ष नाही आहे. कोण काय करतं आहे ह्यांना काहीच फरक पडत नाही. ह्यांना यांची सत्ता मिळाली आहे, ह्यांना काही घेणं देणं नाही आहे. पोलीस यंत्रणा तर काहीच करत नाही, नुसतं डोळे झाकून बसलेले आहे. कोण काय करतंय त्यांना सगळीकडे यांचा कानाडोळा चाललेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा ज्यांच्या हातात आहे असे गृह खातं देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. या गुन्हेगारीकडे आपण बघता. चंद्रकांत दादांचं नाही आहे, बहुतेक सध्याचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचं दुर्लक्ष होतं आहे. आणि 2-3 वर्षापासून नाही आहे, 2014पासून ही गुन्हेगारी वाढत आलेली आहे. आणि पहिली गोष्ट काय अशी आहे की लोकांना इथं सेफ आहे राहायला, पण आजकाल जे नवीन रक्त आहे कॉलेज शाळा, त्यांना हे कुठेतरी चित्रपटांच्या माध्यमातून, जे रील्सच्या माध्यमातून जे आहे ना, ते वाईगिरीचं वेळ लागलं आहे. तर कुठेतरी आळा घातला पाहिजे. मी काल पण आहे ना DCPंना काल भेटूनच सांगितलेलं आहे. आमचं एक चांगलं कोऑर्डिनेशन पण आम्ही जमवणार आहे की हे जे शाळकरी तरुण आहेत किंवा कॉलेजमधले आहेत ज्यांना हे भाईगिरीचं वेग लागलेलं आहे
त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही एक व्याख्यानमाला कॉलेजमध्ये आमचं कालच झालेलं आहे बोलणं यावर. पण हे जे काही चालू आहे हे प्रकारच डेंजर आहेत कोथरूडमध्ये. हे कधी पहिले नव्हते, हे आत्ता एक 5-6 वर्षात चालू झालेले आहे हे सगळे. आता जे ह्या नादाला लागलेले आहेत बाईगिरीच्या, त्यांना जर काहीतरी प्रबोधनपर केलं पाहिजे आणि जे कोणी करत असतील गुन्हेगारी त्यांना कठोरातली कठोर कारवाई. ज्या टोळ्या आहे, आता टोळ्यांसाठी मोकोका ॲक्ट आलेला आहे, तो तुम्ही टाका ना सर्वांवर, की जे टोळीयुद्ध होत आहे. आता हे टोळीयुद्ध पण खंडणी वगैरे ह्यातून होते, त्यांनी मोकोका लावले पाहिजे. आता काल पण मी 2 दिवस झाले खूप गुन्हेगारांचं नाव ऐकतोय. त्या टोळ्यांवर का अजून मोकोका लावला गेला नाही हे पण प्रश्न उपस्थित होतात. जर तुमच्याकडे एवढा कायदा आहे टोळ्यांना नियंत्रित करण्याचा, तर तुम्ही का अजून लागू केला नाही किंवा का कोणी यांना संरक्षण देत आहे का, हा पण प्रश्न इथं उपस्थित होतो. आता काल त्या महिलांना मारहाण केली, महिलांना पण मारहाण करतं का? आपापसातली भांडणं ते राहिली बाजूला. आता महिलांना मारहाण करणं आणि ते पण अशी की तो बहुतेक जामिनावर सुटलेला आहे. अशा लोकांना वेळेत आवर घातला पाहिजे, नाही का मग जनता एक दिवस दाखवून देईल. माझा जन्मच कोथरूडचा. मी 33 वर्ष झाले कोथरूडमध्ये राहतो. कोथरूड हे आमचं सुसंस्कृत कोथरूड म्हणून ओळखलं जातं. पण गेल्या काही वर्षापासून आपण जे कोथरूडमध्ये ही गुन्हेगारी किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढताना बघतो, याला 100% जबाबदार इथले स्थानिक आमदार आणि हे गृह खातं. आज इथे आमचे आमदार आहेत, ते मंत्री आहेत, गृह खातं भाजपकडेच आहे. आणि आज हे सत्ताधारी पोलीस कमिशनरांना म्हणतायत की ह्या सगळ्या गोष्टी कशा काय होत आहेत, तुम्ही आळा घाला. हे अरे तुमचं गृह खातं हे अकार्यक्षम आहे, तुम्ही हे मान्य करा. आणि गृह खातं हे कोणाकडे आहे तर हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. तर देवेंद्रजी फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. ते हे पद पेलण्यासाठी अकार्यक्षम आहेत. आणि जेव्हा जेव्हा त्यांनी हे गृह खातं देवेंद्रजी फडणवीस यांनी सांभाळलेलं आहे, तेव्हा तेव्हा ही गुन्हेगारी ही आपल्या शहरामध्ये राज्यामध्ये वाढत चाललेली आहे. त्यामुळे हे अकार्यक्षम गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा आणि कुठेतरी दुसऱ्याला ती जबाबदारी द्यावी असं मला वाटतं. त्याच्यामध्ये हे इथले जे स्थानिक आपले पोलीस आहेत त्यांचा वचक असणं या गुन्हेगारांवरती खूप गरजेचं आहे. एखादा गुन्हेगार असलं कृत्य करतो म्हणजे त्याच्या मनामध्ये ते धाक नाहीये. जर तो धाक असला असता त्यांनी हे असलं कृत्य केलंच नसतं. पोलिसांनी त्यांची डायरेक्ट त्यांना म्हणजे सडोकी पोळो केलं पाहिजे. त्यांना म्हणजे त्यांचं काय झालं की त्यांना त्यांची एक कुठली तरी अशी धिंड काढा किंवा हे करा, त्यांना कुठेतरी हा गिल्ट फील झाला पाहिजे. पण हे कुठेतरी पोलिसांच्या माध्यमातून होताना दिसत नाहीये. आणि हे पोलीस हे डायरेक्ट करू शकत नाही जोपर्यंत वर्ण गृह खातं त्यांना आदेश देणार नाही. हे कसं काय ऍक्शन घेणार? त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार हे गृह खातं आहे आणि गृह खात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत. तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. गेल्या 30 वर्षापासून मी कोथरूडमध्ये राहतोय. कोथरूडचा नागरिक म्हणून मला असं वाटतं की कोथरूडमध्ये बरेचसे लोक हे सुशिक्षित वर्ग आहे, जो वर्ग फक्त आपल्या कामावर आपल्या घरच्यांवर लक्ष देतो. तर काही समाजामध्ये अशा प्रवृत्ती असतात की ते या समाजाला घातक असतात. परंतु काल मुरली अण्णांनी असं दाखवून दिलंय, जसं जोगच्या घरी जाऊन त्या कार्यकर्त्याला त्यांनी पाठिंबा दिला. मुरली अण्णांनी असं दाखवून दिलंय की मी सर्वसामान्यांच्याच पाठीमागं आहे, त्याच्यामुळे कोणाला भ्यायची गरज नाही. आणि असा एखादा नेता सर्वसामान्यांच्या पाठीमागं असेल तर मला असं वाटतं की कोथरूडकरांनी शाश्वत व्हावं की आपल्या पाठीमागं कोणतरी आहे. दुसरा मुद्दा म्हणायचा गेला तर या कोथरूडवर 2 मंत्र्यांचा वरदहस्त आहे, त्यांचं वचक चांगली आहे. त्याच्यामुळं कोथरूड हे भयान होत चाललं आहे. हे ते एक तर खोटी परिस्थिती आहे. कोथरूड एक सुशिक्षित वर्गांचं राहणारं एक चांगलं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. एक छोट्या छोट्या गोष्टीवरून कोथरूडचं बदनामी होऊ नये असं मला तरी वैयक्तिक वाटतं, कारण मी इथला नागरिक आहे. नागरिक म्हणून माझी एवढीच मी तुम्हाला माहिती देतो की कोथरूडमध्ये जे काय आत्ता सध्या जे चालू आहे म्हणजे काही ठिकाणी लोक एकमेकांची भांडणं करतात, कुरघोड्या चालू आहे, आपलं वरदहस्त चालायचा प्रयत्न वर्चस्ववादी चालू आहे. त्याच्यामुळे हे सर्व काही होतं आहे. आणि मागे जेव्हा आयुक्त नवीन आले होते त्यावेळी तर त्यांनी एकदम विशिंगमध्ये सगळ्यांना बोलून इतकं भारी छान केलं. तेव्हा आम्हाला वाटलं की नाही कोथरूड आता कोथरूडच नाही तर पुणे शहर पूर्णपणे वेगळं चित्र बघायला मिळालं. पण त्यांचं फुसका बार निघला असं मला तरी वैयक्तिक वाटतं. पण चंद्रकांत दादा असतील, मुरली अण्णा असतील, या दोघांनी मिळून हे कोथरूड खूप चांगल्या पद्धतीने सावरलेलं आहे आणि पुढेही ते सावरतील असं मला तरी वैयक्तिक वाटतं. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि पुढं पण या काही गोष्टी घडू नये त्यासाठी त्यांनी स्वतः आयुक्तांशी भेटून आयुक्तांबरोबर थांबून या गोष्टी
केल्या पाहिजे. छोटे मोठे गुन्हे होत असतात, परंतु हे गुन्हे कसे कमी करता येईल ह्याचा प्रयत्न आपण सर्वसामान्यांनी मिळून, नेत्यांनी मिळून केला पाहिजे असं मला तरी वाटतं. आम्हाला वाढत्या गुन्हेगारीबद्दल जास्त काही म्हणजे बोलू शकत नाही आम्ही, पण जे घडतंय ते ती परिस्थिती दुःखद आहे. बाबा ज्या पोरांनी शिक्षण वगैरे घेतलं पाहिजे, चांगल्या मार्गावर गेले पाहिजेत, पुढं नोकरी वगैरे किंवा चांगल्या पोस्टला शिफ्ट झाले पाहिजेत, ती पोरं जर आत्ताच गुन्हेगारीत जायला लागली तर जरा पुण्याचं भवितव्य खराब वाटतं मला ह्याच्या व्यतिरिक्त काही असं महत्त्वाचं बोलायचं नाही की पोलिसांनी काय केलं पाहिजे किंवा कुठल्या समाजकार्यांनी काय केलं पाहिजे. ही एक करण्यापेक्षा प्रत्येक मुलांनी हा डिसिजन घेतला पाहिजे की आम्ही काय केलं पाहिजे फ्युचरमध्ये. मंडळं खुलून 2 बाटल्या पिऊन भांडणं करण्यापेक्षा शिक्षण घेऊन प्रगती केली पाहिजे, स्वतःची पण स्वतःच्या कुटुंबाची पण, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी पण पार पाडली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काही मोठं मला नाही वाटत. पुण्याचं एवढंच केलं तरी पुरेसं आहे. हेच पुष्कळ आहे आणि याच्यामुळेच सामान्य माणूस पुढे जाऊ शकतो. याच्या पलीकडं मला नाही वाटत काही गरज आहे पुण्यासाठी. काका, तुम्ही कोथरूडमध्ये किती दिवसांपासून राहताय आणि आता कोथरूडमध्ये जी गुन्हेगारी वाढतीये, गाड्या तोडफोड होती, गाड्या जाळल्या जातात किंवा विनाकारण कुणालाही मारहाण होतीये, हे सगळं बघून काय वाटतं तर हे कमी कसं करायला? गेली 20 वर्षे मी तर राहतोय, पण पहिलं असं नव्हतं. आता वाढलंय प्रमाण. गुंडगिरी प्रवृत्ती वाढली माणसांची. तर त्या संदर्भात काय बोलणार आता आपण? हे कसं कमी होईल असं वाटतं? काय आता करायला पाहिजे? यंत्रणेच्या हातात आहे ना सगळं. दहशत बसली पाहिजे काहीतरी असं वाटतं. आई वडिलांचंही थोडंसं मुलांवरती आपल्यावर हा पाहिजेच ना, त्याशिवाय नाही. धाक पाहिजेच ना. धाक काय आहे कुठली? बाकी काय तारतम्य नाही, काहीच नाही ना कुठल्या गोष्टी. धाक असल्याशिवाय कुठल्या गोष्टी होतात. कोथरूडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांसह मंत्र्यांनाही आता ऍक्शन मोडमध्ये यावं लागणार आहे. कालच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माझ्या शहरात मी ही दहशत खपवून घेणार नाही, याचा ताबडतोब बंदोबस्त करा असे आदेश पुणे पोलिसांना दिलेत. मात्र केवळ आदेश देऊन ही गुन्हेगारी थांबणार का? तर अर्थातच नाही. त्यामुळेच या गुन्हेगारांवर, विशेषतः टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे. तरच अशांत कोथरूडला शांत करणं शक्य होईल. नाहीतर गुन्हेगारांच्या वर्चस्ववादापोटी सर्वसामान्य कोथरूडकरांचं मरण होईल. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.